इयत्ता 8वी, विषय गणित, धडा 7वा, चलन. प्रस्तावना. मुलांनो, आज आपण चलनाचा अभ्यास करणार आहोत. चलनाच्या काळ, काम, वेग या प्रकारांविषयी जाणून घेणार आहोत. चलनाची संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. सुजय, शर्मिष्ठा, सना हे तिघे सेंट जॉर्ज या शाळेत शिकत आहेत. सुजय शाळेपासून 5 किलोमीटर अंतरावर राहतो. शर्मिष्ठा शाळेपासून 7 किलोमीटर अंतरावर राहते आणि सना शाळेपासून 9 किलोमीटर अंतरावर राहते. तिघेही सायकलवरून जातात. त्यांचा वेग समान आहे. जर तिघेही एकाच वेळी निघत असतील तर घरी लवकर कोण पोहोचेल? सुजय घरी लवकर पोहोचेल, कारण त्याच्या घराचे अंतर शाळेपासून इतर दोघांपेक्षा कमी आहे. सनाला घरी जायला इतर दोघांपेक्षा जास्त वेळ लागेल, कारण तिच्या घराचे अंतर शाळेपासून लांब आहे. बरोबर. मुलांनो, हा तक्ता पहा. या तक्त्यावरून तुम्हाला कळेल की सुजय, शर्मिष्ठा, सना यांच्या बाबतीत वेळेस अंतर हे गुणोत्तर सारखेच म्हणजे 3:1 आहे. अशा वेळी आपण म्हणतो की वेळ आणि अंतर यांच्यामध्ये समचलन आहे. यावरून आपल्या लक्षात येते की जेव्हा एक राशी वाढते तेव्हा दुसरी राशी वाढते. वरील उदाहरणात जसजसा वेळ वाढतो तसतसे अंतरही वाढत आहे. आता या खालील मांडणीत पहा. या मांडणीत कवायतीसाठी मुलांच्या रांगा केल्यात. त्या प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या व रांगांची संख्या दिली आहे. वरील मांडणीवरून आपल्या असे लक्षात येते की रांगेतील मुलांची संख्या वाढली की रांगांची संख्या कमी होते आणि रांगांतील मुलांची संख्या कमी झाली की रांगांची संख्या वाढते. इथे प्रत्येक जोडीतील रांगेतील मुलांची संख्या व एकूण रांगांची संख्या यांचा गुणाकार 240 आहे. म्हणजेच हा गुणाकार स्थिर आहे. यावरून असे लक्षात येते की रांगेतील मुलांची संख्या व रांगेंची संख्या यामध्ये व्यस्त चलन आहे. जेव्हा दोन संख्यांपैकी एक संख्या वाढली की दुसरी त्याच प्रमाणात कमी होते, तेव्हा त्या दोन संख्या व्यस्त प्रमाणात असतात. उदाहरणार्थ, एक संख्या दुप्पट झाली की दुसरी निमपट होते. समचलन. मुलांनो, एक्स आणि वाय समप्रमाणात आहेत. हेच विधान एक्स आणि वाय समचलनात आहे किंवा एक्स आणि वाय यांच्यामध्ये समचलन आहे असेही लिहिता येते. तसेच हे विधान चिन्हाचा वापर करून एक्स अल्फा वाय असे लिहिता येते. अल्फा हे चलन या अर्थी वापरले जाणारे ग्रीक अक्षर आहे. एक्स अल्फा वाय हे समीकरणाच्या रूपात एक्स बरोबर के वाय असे लिहितात. येथे के हा स्थिरांक म्हणजेच स्थिर पद आहे. खालील विधाने चलनाचे चिन्ह वापरून कशी लिहिली आहेत ते पहा. 1. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाशी समप्रमाणात असते. यात वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर ए, त्रिज्या बरोबर आर ही चले वापरून हे विधान अशा प्रकारे लिहू शकतो. ए अल्फा आर वर्ग. 2. द्रवाचा दाब म्हणजे पी हा त्या द्रवाच्या खोलीशी म्हणजे डी शी समचलनात आहे. हे विधान चिन्हाचा वापर करून पी अल्फा डी असे लिहू शकतो. उदाहरणे. मुलांनो, आता आपण समचलनातील चिन्हांकित मांडणीतील सर्व संकल्पना समजण्यासाठी काही उदाहरणे समजून घेऊया. उदाहरण 1. एक्स हे वायशी समचलनात आहे. जर एक्स बरोबर 5 असताना वाय बरोबर 30 असेल तर चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. सर्वप्रथम आपण दिलेले उदाहरण चिन्हात मांडू. एक्स हे वायशी समचलनात आहे म्हणजे एक्स अल्फा वाय आहे. म्हणून एक्स बरोबर के वाय, इथे के हा चलनाचा स्थिरांक आहे. आता चलाच्या जागी योग्य ती किंमत लिहू. उदाहरणात एक्स बरोबर 5 तर वाय बरोबर 30 दिले आहे. म्हणून एक्स बरोबर के वाय. 5 बरोबर के गुणिले 30 म्हणून के बरोबर 5/30.
5ने 30ला भाग दिला असता 1/6 हा चलनाचा स्थिरांक मिळतो. म्हणून के बरोबर 1/6. यावरून चलनाचे समीकरण x बरोबर ky म्हणजेच x बरोबर y/6 किंवा y बरोबर 6x हे समीकरण मिळते. इथे केच्या ठिकाणी त्याची किंमत ठेवली आहे. उदाहरण 2. शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. 5 किलोग्रॅम शेंगदाण्याची किंमत 450 रुपये असेल तर 1 क्विंटल शेंगदाण्याची किंमत काढा. 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्रॅम. शेंगदाण्याची किंमत x आणि शेंगदाण्याचे वजन y मानू. शेंगदाण्याची किंमत x बरोबर 450 असताना वजन y बरोबर 5 दिले आहे. यावरून आपण सर्वप्रथम चलनाचा स्थिरांक म्हणजेच के काढू. x बरोबर ky. चलाच्या जागी किंमत लिहू. 450 बरोबर k5 म्हणून k बरोबर 450/5 म्हणून k बरोबर 90. इथे k ची किंमत 90 मिळाली. आता आपण याचे समीकरण मांडू. चलनाचे समीकरण x बरोबर 90y म्हणून y बरोबर 100 असताना x बरोबर 90 गुणिले 100 बरोबर 9000 होतील. म्हणून 1 क्विंटल शेंगदाण्याची किंमत 9000 रुपये होईल. उदाहरण 3. जर m अल्फा n आणि m बरोबर 154 असताना n बरोबर 7 तर n बरोबर 14 असताना m ची किंमत काढा. मुलांनो, प्रथम m व n यांच्यामध्ये समचलन आहे हे आपण चिन्हात मांडू. m अल्फा n म्हणजेच m बरोबर kn. इथे k हा स्थिरांक. जर m बरोबर 154 व n बरोबर 7 असेल तर m बरोबर k गुणिले n म्हणून 154 बरोबर k गुणिले 7 म्हणून k बरोबर 154/7 बरोबर 22 म्हणून k बरोबर 22 हा चलनाचा स्थिरांक आहे.